या नराधमाचं करायचं काय? अभिद हुसेनचं करायचं काय? बलात्काराची शिक्षा काय? फाशी द्या, फाशी द्या, अभिद हुसेनला फाशी द्या, न्याय द्या, न्याय द्या, चिमुकलीला न्याय द्या, ऐसी सजा इसको दो आगे कोई बलात्कारी ना हो। लव जिहाद मुर्दाबाद, लव जिहाद मुर्दाबाद, लव जिहाद से, लैंड जिहाद से, गो हत्या से, आतंकवाद से हम दे के रहेंगे, हम दे चुके हैं। वक्फ बोर्ड से, वक्फ बोर्ड से, 3 तलाक से हम दे के रहेंगे। कश्मीर से, पाकिस्तान से, हिंदुस्तान से हम दे के रहेंगे। धर्मांतर से, वोट जिहाद से, ब्लैकमेलिंग से, घुसखोरी से, पत्थरबाजी से हम दे के रहेंगे। हम दे चुके हैं, हम दे के रहेंगे। बोलो भैया, हम दे के रहेंगे, हम दे के रहेंगे। लव जिहाद से, लव जिहाद से आपण जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि माझ्याच वयाच्या काही मैत्रिणी आहेत, त्यांना माझं आव्हान आहे, आज हा जो मोर्चा निघाला हा कशा निमित्ताने निघाला हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण हा बलात्कार त्या मुलीवर नाही तर हिंदुत्वावर झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं। आपल्या घरातल्या प्रत्येक मुलीवर, प्रत्येक स्त्रीवर एवढे संस्कार, तिला एवढी कट्टर बनवायची, त्यांच्या मोहल्ल्यातून आपली मुलगी, आपली स्त्री एकटी आली पाहिजे, ताटमानेने खाली मान घालून ती आली पाहिजे। नाही, त्यांच्या स्त्रिया आपल्या गल्लीतून जाता, बुरखा घालून जाता, कशा जाता त्या? त्यांना कोणाची सोबत लागत नाही। आपल्याला जर त्यांच्या मोहल्ल्यातून जायचं असलं तर आपल्याला 2 जणी सोबत जाव्या लागतात, कारण आपल्या मनात ती भीती आहे, काही करतील का, ही भीती कमी करायची। त्यांच्या मोहल्ल्यातून एकटा येण्याची, एकटा जाण्याची ताकद ठेवायची प्रत्येकाने। प्रत्येक मुलींना दुर्गाबाईंचे संस्कार द्या, प्रत्येक महिला मातृशक्तीमध्ये या, त्यांना तिथे समजा लव जिहाद काय असतं ते। आम्ही जातो म्हणून आम्हाला माहिती आहे, ज्या घरी बसले त्या अजूनही अंधारात आहे, आणि ही जी मशाल आज प्रत्येक हिंदू धर्माच्या याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनात, डोक्यात जी पेटली आहे ती पेटतच ठेवू द्या, तिला विझू देऊ नका। ती आज, ही मशाल आज जर विझली तर ती कायम स्वरूपासाठी विझली जाईल आणि त्यांना आपल्यावर राज्य करायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून माता भगिनींना विनंती आहे, त्यांनी या सर्व गोष्टी लक्षात घ्या, आपल्या मुलीला, आपल्या बहिणीला सांभाळा, त्यांना कट्टर बनवा, एवढंच सांगते।